पाहताय ना आपले बटाट्याचे काप किती कुरकुरीत झालेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट मऊ आणि चवीचं म्हणाल तर एकदम स्वादिष्ट चमचमीत चटकदार. साईड डिश म्हणून किंवा डाव्या बाजूचा पदार्थ म्हणून बटाट्याच्या भजीला हा एक वेगळा आणि उत्तम पर्याय. गरमागरम वाफळलेला वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार, लिंबाची फोड आणि शेजारी हे असे कुरकुरीत बटाट्याचे काप, असा झकास बेत असेल तर कोणाला पोळी भाजीची आठवण येईल. चला तर पाहूया बाहेरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट मऊ चमचमीत चटकदार बटाट्याचे काप. चमचमीत चटपटीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप करण्यासाठी आपल्याला त्यासाठी एक हिरवी चटणी तयार करावी लागणार आहे. ती कशी करायची ते प्रथम आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला 10-12 सोललेल्या लसणाच्या पाक्या, अर्धा इंच आल्याचे काप, 4 तिखट हिरव्या मिरच्या, मूठभर देठासहित कोथिंबीर, 5-6 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत. आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालायचे आहेत. पाव चमचा मीठही घालायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण ठेचा कसा करतो अगदी तसं. हे पहा अशा प्रकारे. या चटणीमुळे बटाट्याचे काप चमचमीत आणि चटकदार होतात. आता कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं? एका प्लेटमध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर मग 1 वाटी इडली रवा घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा मिक्स हर्ब्स घालायचे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे. पाव चमचा मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे आणि चोळूनही घ्यायचे. म्हणजे हे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतात. मी इथे आज मिक्स हर्बचा वापर केलेला आहे, परंतु जर तुमच्याकडे पिझ्झा सीझनिंग असेल ना तर ते वापरलं तरी काहीच हरकत नाही. त्यानं सुद्धा चव खूप छान येते. म्हणजे तुमच्या आवडीची कोणतीही मसाला पावडर तुम्ही यामध्ये वापरू शकता. मुलांना तर पेरी पेरी मसाला आणि मॅगी मसाला पावडर खूप आवडते, ती वापरली तरी काहीच हरकत नाही. अगदी हळद, मीठ आणि तिखट यानं सुद्धा हे काप तितकेच स्वादिष्ट लागतात, कुरकुरीत लागतात. फक्त तांदळाच्या पिठाने देखील आपले काप कुरकुरीतच होतात, परंतु ते थंड झाल्यानंतर दीर्घकाळ कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे रवा घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तयार झालेली आवरणाची ही चटपटीत पावडर आपल्याला आता झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे. आता आपल्याला अर्धा किलो मोठ्या आकाराचे कडक बटाटे घ्यायचे. लूज म्हणजे मऊ पडलेले बटाटे घ्यायचे नाही आणि शक्यतो बटाटे गोल गरगरीत किंवा लांब सडक घ्यायचे. मध्ये खड्डा असलेले बटाटे घ्यायचे नाहीयेत. आता एका बटाट्याचं साल काढायचं आहे आणि एका बटाट्याचं साल काढून झालं की त्याचे आपल्याला अशा पद्धतीनं सुरीच्या साह्यानं ना खूप पातळ ना जाड असे काप करायचे. म्हणजे आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीसाठी कसे थोडेसे जाडसर काप करतो तसे, भजीसाठी करतो तसे अगदी पातळ काप करायचे नाहीयेत, थोडेसे जाडसरच ठेवायचे. हे पहा अशा प्रकारे. तयार झालेले बटाट्याचे काप आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये घालायचे म्हणजे ते लाल पडणार नाहीत. जर तुम्हाला तीनही बटाट्यांची सालं एकदम काढून घ्यायची असतील आणि नंतर सगळे एकदम काप करायचे असतील तर मग बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटे देखील पाण्यात ठेवायचे आणि मग एकदम काप करायचे, म्हणजे लाल पडणार नाही. आता एक मोठ्या आकाराचं बोल घ्यायचे आणि या बोलमध्ये आपल्याला हे बटाट्याचे काप घालायचे. बटाट्याचे काप घेताना पाणी निथळून घ्यायचे. आता या बटाट्याच्या कापांवर आपल्याला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा मिक्स हर्ब्स, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि आपण तयार केलेली हिरवी चटणी देखील घालायची आहे. आता आपल्याला हे सगळे जिन्नस या बटाट्याच्या कापांना व्यवस्थित चोळून घ्यायचे. हिरवी चटणी सोडून आपण जे जिन्नस तांदळाच्या पावडरमध्ये घातले ते ना ते सगळे जिन्नस आपल्याला यामध्ये घालायचे. 2 चमचे तेलही घालायचे आणि सगळे जिन्नस या बटाट्याच्या कापांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. प्रत्येक बटाट्याच्या कापाला हे सगळे जिन्नस लागायला हवेत, म्हणजे छानपैकी कोटिंग व्हायला हवं. हिरवी चटणी खाली तळाशी जाऊन बसते, ती व्यवस्थित कोट करून घ्यायची. आपण तांदळाच्या पिठामध्ये देखील हे सगळे जिन्नस घातलेत आणि आता बटाट्याच्या कापांमध्ये देखील, म्हणजे बटाट्याच्या कापांना बाहेर आणि आत दोन्हीकडे मसाला असणार आहे. त्यामुळे नक्कीच आपले हे बटाट्याचे काप चटकदार चमचमीत होतात. आता सरतेशेवटी चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आणि दोन्ही जिन्नस बटाट्याच्या कापांना व्यवस्थित कोट करून घ्यायचे. लक्षात ठेवा सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे. जर आधीच मीठ घातलं ना तर मग सगळ्या मसाल्यांना पाणी सुटतं आणि पाणी होऊन सगळा मसाला त्या पाण्यामध्ये खाली जाऊन बसतो. असं झालं तर मग आपले काप म्हणावे तितके चटकदार चमचमीत होणार नाही. बटाट्याच्या कापांना सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित लागलेले आहेत. आपलं बटाट्याच्या कापांचं आवरण देखील तयार आहे. आता आपण लगेचच प्रत्यक्ष बटाट्याचे काप करायला घेऊया. त्या अगोदर एका प्लेटमध्ये अशा प्रकारे आपल्याला टिश्यू पेपर पसरून घ्यायचे, म्हणजे आपले काप तेलकट होणार नाही. तर बटाट्याच्या कापांमध्ये तेल शिल्लक राहिलं ना तर मग आपले काप लगेचच लूज पडतात.
आता गॅसवर मोठ्या आचेवर आपल्याला एक जाड बुडाचा तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि तव्याचा तळ पूर्णपणे झाकला जाईल इतपत तेल आपल्याला त्यामध्ये घालायचे. आपल्याला बटाट्याचे काप तळून घ्यायचे नाही तर शॅलो फ्राय करून घ्यायचे. त्या दृष्टीनं आपल्याला यामध्ये तेल घालायचं. हे तेल अशा पद्धतीनं ब्रशच्या साह्यानं किंवा बटाट्याच्या कापाच्या साह्यानं तवावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं. म्हणजे आपण कोथिंबीर वडी किंवा आलू वडी कशी शॅलो फ्राय करतो तसेच आपल्याला हे काप शॅलो फ्राय करायचे. आता आपण जे तांदूळ आणि रवा यांचं पावडर कोटिंग तयार केलं ना त्यावर बटाट्याचा एक काप ठेवायचा आहे. या बटाट्याच्या कापावर आपल्याला वरून सुद्धा अशा पद्धतीनं ही पावडर घालायची आणि पावडर हलक्या हातानं व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. बटाट्याचा काप उलट करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनेच ही पावडर व्यवस्थित लावून घ्यायची आणि दाबून घ्यायची. आता हा कोटिंग केलेला बटाट्याचा काप आपल्याला प्लेटमध्येच एका बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि पुढचा बटाट्याचा काप घ्यायचा आहे. सगळ्या बटाट्याच्या कापांना अशा प्रकारेच आपल्याला पावडर लावून घ्यायची. सगळ्या म्हणजे आपण जेवढे बटाट्याचे काप केले त्यांना नाही लावायची बरं का. एका घाण्यामध्ये जेवढे बटाट्याचे काप बसणार आहेत ना तेवढ्या कापांनाच आपल्याला पावडर लावून घ्यायची आहे. आणि एका घाण्यामध्ये आपल्याला किती बटाट्याचे काप शॅलो फ्राय करून घ्यायचे तर अगदी 6 ते 7, खूप नाही करायचे. कारण आपला गॅसचा जो बर्नर असतो ना तो खूप मोठा नसतो, अगदी तव्याचा आकार असतो तेवढा नसतो. तवा फक्त मध्यावरच जास्त गरम होतो. मग तेवढेच बटाट्याचे काप व्यवस्थित शेकले जातात. जे बाजूला शेवटी असतात ना ते व्यवस्थित शेकले जात नाही. मधले कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि मग बाजूचे कच्चे राहतात, लूज पडतात. म्हणून आपल्याला मध्यावर बसील एवढेच 6-7 काप एका घाण्याला शॅलो फ्राय करायचे, पुढचे दुसऱ्या घाण्याला. आता तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एक एक बटाट्याचा काप आपल्याला अशा पद्धतीने तव्यावर हळूवारपणे ठेवायचा आहे. जर कापांवर खूप जाड पावडर कोटिंग असेल ना तर मग प्रत्येक काप आपल्याला झटकून घ्यायचा आहे आणि मग तव्यावर ठेवायचा आहे. जर खूप जाड कोटिंग असेल ना तरी आपले काप लूज पडण्याची शक्यता असते. थोडक्यात आपण सुरमई किंवा पापलेट फ्राय करण्यासाठी कसं कोटिंग करून घेतो अगदी तसंच करायचं आहे, वेगळं काय करायचं नाही आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हे काप आपल्याला शेकून घ्यायचे. जोपर्यंत हे काप शेकतायत तोपर्यंत पुढच्या बटाट्याच्या कापांना आपल्याला पावडर कोटिंग करून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर काय करायचं, जो मधला काप आहे ना तो बाजूला घ्यायचा आहे आणि बाजूचा काप मध्ये घ्यायचा आहे. बटाट्याचा प्रत्येक काप आपल्याला काही सेकंद मध्यभागी ठेवायचा आहे. म्हणजे सगळे काप सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित शेकले जातात, एकसारखे शेकले जातात. नाहीतर मग काय होतं, मधला काप आहे ना तो करपला जातो, जास्त शेकला जातो. 3 ते 4 मिनिटांनंतर प्रत्येक काप आपल्याला आता अशा पद्धतीनं उलट करून घ्यायचं आहे. पहिल्या बाजूनं आपण हे काप मध्यम आचेवर 3-4 मिनिटं शेकून घेतले. दुसऱ्या बाजूनं शेकताना मात्र 2-3 मिनिटच मध्यम आचेवर शेकून घ्यायचे, कारण ते अर्धवट वरच्या बाजूनं शेकले गेलेले आहेत. काप व्यवस्थित शेकले गेल्यानंतर त्यांचा रंग तर बदलतोच, शिवाय घरभर अरोमा देखील दरवळतो. 2-3 मिनिटानंतर कापांच्या अगदी आतपर्यंत तळापर्यंत सुरी घालायची आहे. जर काप व्यवस्थित शिजले असतील ना तर सुरी खालपर्यंत जाते, नाहीतर जात नाही. आपली सुरी अगदी खालपर्यंत जाते. आपले काप व्यवस्थित शेकले गेलेत, व्यवस्थित शिजलेले आहेत. आता एक एक काप आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे आणि पुढचे काप एक एक करून तव्यावर शेकण्यासाठी ठेवायचे. हे पहा, आपले काप अगदी खमंग खरपूस शेकले गेलेत, अजिबात करपले नाही आहेत. आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे, म्हणून दुसरा घाणा शेकताना आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे. म्हणून बटाट्याचे काप तव्यावर ठेवल्यानंतर चमच्याच्या साह्यानं अगदी हळुवारपणे थोडं थोडं आपल्याला या बटाट्याच्या कापांवर तेल सोडायचं आहे आणि उलट केल्यानंतर अशाच पद्धतीनं थोडं थोडं चमच्याच्या साह्यानं तेल सोडायचं आहे. कारण खूप तेलाचा वापर केला ना तर मग हे कोटिंग बटाट्याच्या चकत्यांना चिकटून राहत नाही, तेलामध्ये उतरण्याची शक्यता असते. आपले बटाट्याचे कुरकुरीत काप तयार झालेत. यातील एक काप मी तुम्हाला काटा चमच्याच्या साह्यानं वाजवून दाखवतो. झालेत ना कुरकुरीत. आता मोडूनही दाखवतो. पहा बरं कसे सहज मोडले जात आहेत. मस्त शिजलेत, अजिबात कच्चे राहिलेले नाही आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट मऊ. आणि चवीचं म्हणाल तर अगदी रवा सुरमई फ्रायसारखे, म्हणजे व्हेज रवा सुरमई फ्रायच म्हणाला. आपण हे बटाट्याचे काप करण्यासाठी जितके जिन्नस वापरलेत ना तितके सगळे जिन्नस वापरायची अजिबात गरज नाही आहे. जर तुमच्याकडे यातील काही जिन्नस उपलब्ध नसतील तरी काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या आवडीची एखादी दुसरी मसाला पावडर देखील यामध्ये वापरू शकता. अगदी हळद, मीठ आणि तिखट यांचा वापर करून जरी तुम्ही हे बटाट्याचे काप केलेत ना तरी ते स्वादिष्टच होतात. हो, परंतु बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट व्हायला हवेत. कच्चे राहता कामा नयेत आणि करपताही कामा नयेत. आणि हो, बटाटा जितका मोठा वापरता येईल ना तितका मोठा वापरायचा. खूप छान दिसतात हे काप. गरमागरम वाफवलेला वरण भात, त्यावर साजूक तुपाची धार, कैरीचं लोणचं किंवा लिंबाची फोड आणि हे कुरकुरीत काप.
एवढं असलं म्हणजे झालं. मग कशाला कोणाला आठवण येईल पोळी भाजीची ती. किंवा मग स्टार्टर म्हणून नुसतेच बटाट्याचे काप आणि शेजारी टोमॅटो सॉस किंवा केचप. आहे की नाही नेहमीपेक्षा वेगळा प्रकार? मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बटाट्याचे चटकदार चमचमीत कुरकुरीत काप करून पहा. मग कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.